नेहमी सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44 बातमी तीही बिंदास ची घोषणा केलेली आम्ही राज ठाकरेच काय उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाहीत आम्ही स्वतंत्र लढू असं स्वबळाचा नारा दिलाय भाई काँग्रेसच्या चांगलं ना काय वाईट आहे आणि खरं आहे त्यांनाही त्यांची मतं शाबूत ठेवायची आहेत त्यांनाही पुढे राजकारण करायचं आहे त्यामुळे मला नाही वाटत की ते एकत्रितपणे लढतील पण आता सध्या काही पक्षांना तर उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असं झालेलं आहे आमची युती आम्ही एकत्र मला वाटतं काय बोलावं त्यांच्याबद्दल मला तर हे कळत नाही आहे आता काँग्रेस वेगळं म्हणते राष्ट्रवादी शरद पवार गट काही वेगळं म्हणतो आहे इकडून आमचे राजसाहेब हे तर अजूनही बोलत नाही आहेत पण काही मंडळींना फारच घाई झालेली आहे अगदी बाशिंग मारून बसलेले आहेत आता कसं होईल केव्हा होईल कसं होईल कारण त्यांना त्या महापालिकेमध्ये मुंबईच्या त्याचा पोपटासारखा जीव अडकलेला आहे आणि त्यामुळे बिचारे ते सकाळपासून कसं होईल एवढा प्रयत्न करत असतात पण मला वाटतं की आता काँग्रेस त्याच्यासोबत कशी राहील हाही मोठा प्रश्नच आहे दुसरीकडे पाचोऱ्यामध्ये मात्र किशोरप्पांनी सुद्धा स्वबळाचा नारा दिला आहे भाजपने सातत्याने आपल्याला मी वारंवार सांगितलं आहे आमच्या नेत्यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री महोदय रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला महायुतीमध्येच लढायचं आहे आम्ही महायुतीमध्येच लढू पण ज्या ठिकाणी फार टोकाचे मतभेद असतील काही जमतच नसेल युतीचं महायुतीचं तर मग मैत्रीपूर्ण लढत आम्ही करणार आहोत मला वाटतं किशोरप्पांनी म्हणूनच ते सांगितलं असेल भाऊ त्या ठिकाणी किशोरी पेडणेकरांनी वक्तव्य केलेलं आहे की महेश कोठारेंनी जे भाजपचं वक्तव्य म्हणजे स्तुती केली तर त्यांच्या सुनबाई एका प्रकरणामध्ये अडकल्या आहे म्हणून ते भाजपची स्तुती करते असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलं तर मला कळत नाही तर काय शिवसेनेबद्दल तर काय बोलावं उभाठाबद्दल काय बोलावं हे मला कळत नाही कोणी काही बोललं की लगेच ते चावायला धावतात कोणी कोणाची आमची स्तुती केली की त्याच्यानं चावायला धावतात असं काय करतायत आता त्यांना बोलू द्या ना काय बोलता येते तुमच्या पोटात काय दुखतं आहे तुम्ही काय एवढं पोटात दुखून घेतात ते मनमोकळेपणे जर बोलत असतील काही तर त्यांना बोलू द्या त्यांना आवडतोय पक्ष तुमचे विचार आवडत आहेत नेत्याचे विचार आवडत आहेत नेते आवडत आहेत तुमच्या काय पोटात दुखतं आहे आणि तुमचं काय काम काय तुमचं कार्य काय काहीच नाही आहे त्यामुळे येणाऱ्या सगळ्या महापालिकेच्या निवडणुका आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आता याच्यासाठी मेहनत करा रोज सकाळ झालं की टीका टिप्पण्यामध्ये वेळ घालू नका माझा त्यांना सल्ला आहे काही जरा फील्डवर जा तालुक्यावर ग्रामीण भागात जा महापालिका क्षेत्रामध्ये जा कामं करा सकाळ झालं की सगळे माईक तोडायला लावताना सकाळपासून जे वाचाळवीरासारखे बोलत राहतात याच्यावरतून तुम्हाला कोणी मतं देणार नाही आणि निकालांती तुम्हाला कळेल की आपण काय चूक केली म्हणून भाऊ त्या ठिकाणी सरकारने आहे ना 54 आमदारांना महायुतीच्या 5 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे विकास कामांसाठी तर संजय राऊत असं म्हणताय की सरकारने लाच दिली आमदारांना आता मी तेच म्हटलं हे वाचाळवीर आहेत त्यांच्याविषयी न बोललेलं बरं आपणही सत्तेत होता आपलेही मुख्यमंत्री होते त्यावेळेला आपण काय केलं उगाच वासपाळ बडबड करू नका फील्डवर जा आता वेळ कमी आहे 10-15 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल तुमची ही बडबड ऐकून लोक तुम्हाला मतं देणार नाहीत जरा प्रत्यक्षामध्ये जा लोकांमध्ये जा त्यांना काही पटवून सांगा तर थोडाफार फायदा तुमचा होईल अन्यथा या निवडणुकीमध्ये तुमच्या आता 12 वाजल्याशिवाय राहणार नाही भाऊ राज ठाकरे असं म्हणतायत की आम्ही निवडणूक आयोगावर टीका करतो पण भाजपाला का टुसतो का सत्ताधाऱ्यांना का टुसतो तुम्ही वारंवार हेच सांगता की भाजप कशामुळे निवडून आली म्हणून मुख्यमंत्री कशी निवडले एवढ्या भाजपाच्या जागा का आल्या महायुतीच्या जागा का आल्या म्हणून आम्हाला बोलावं लागतं लोकसभेला का नाही बोललेत लोकसभेत का नाही बोलले राजसाहेबही नाही बोलले त्यावेळेला तर उद्धवजी सोडून द्या त्यावेळेला त्यांना एकदम गोड वाटलं की आपले एवढे खासदार निवडून आले आणि आता का बरं एवढं कडू वाटतंय मला कळत नाही दोघांचा निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही तुम्हाला असं वाटतं त्यांच्यामध्ये आघाडी दोघी भावांमध्ये नाही मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही वाच्यता करायची नाही दोन्ही नेते सक्षम आहेत निर्णय करायला काय असेल त्यांनी तो करावा आमची तयारी पूर्ण झालेली आहे मी तुम्हाला पुन्हा सांगेल की या निवडणुकांमध्ये महापालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती नगरपालिका यामध्ये मोठा धोबीपछाड महायुतीकडून त्यांना मिळाल्याशिवाय कोणालाही असो तुम्ही आघाडी महाआघाडी करा का अजून कुठली बिघाडी करा पण आम्ही त्यांना मोठा फटका दिल्याशिवाय राहणार नाही आघाडी केली तर बिघाडी होईल असं म्हणणार नाही मला काहीच म्हणणं नाही कोणी काही करावं आघाडी करावी का बिघाडी करावी जनता आमच्या पाठीशी आहे मतदार आमच्या पाठीशी आमच्या नेत्यांवर मोदींवर देवेंद्रजींवर त्यांचा विश्वास आहे आणि तो विश्वास तुम्हाला आता मतांमधून या ठिकाणी प्रत्यक्षात दिसेल भाऊ सरकार भूमिका घेणार नाही म्हणून आम्ही GRच्या विरोधात कोर्टात गेलो आहोत असं म्हणताय छगन भुजबळ जाऊ दे चला अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44 सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास।